नमस्कार. श्री स्वामी समर्थ. गुरुपुषामृत योग म्हणजे अमृत संजीवनी योग असं म्हणता येईल. ज्या दिवशी आपण जी काही सेवा करू त्याचं अधिकाधिक फळ आपल्याला मिळत असतं. तर सकाळी माझी देवपूजा झालेली होती आणि संध्याकाळच्या वेळी हे दिवे लागण्याची वेळ आहे. ज्या वेळेला तुळशीमध्ये आपण दिवा लावतो आणि संध्याकाळी मी 2 तुपाचे दिवे दोन्ही साईडला उंबऱ्याच्या ठेवले होते. त्यानंतर महालक्ष्मीची पूजा केली. महालक्ष्मीची पूजा करताना मंगल कलशाची स्थापना केली. मंगल कलश माझा आधीचा होता, तर त्याला थोडंसं तडा गेला होता, त्याच्यामुळे मी तो विसर्जित केला आणि हा आता मी नवीन मंगल कलश ह्या दिवशी स्थापन केलेला आहे. तर मंगल कलशाची स्थापना कशी करायची हे तर आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. एक तांब्याचा किंवा पितळेचा कलश तुम्ही ठेवू शकता किंवा स्टीलचाही कलश तुम्ही ठेवू शकता आणि त्यामध्ये आपल्याला पाणी, हळद, कुंकू, अक्षता आणि 1 रुपयाचं नाणं आणि सुपारी असं ठेवायचं आहे आणि त्यामध्ये 5 विड्याची पानं, आंब्याची पानं तुम्ही ठेवू शकता आणि त्यावरती नारळ आपल्याला ठेवायचा आहे, ज्याला आपण हळदी कुंकू लावून लक्ष्मीचं स्वरूप मानलं जातं. मंगल कलश जो असतो तो आपल्या घरामध्ये जी काही निगेटिव्ह एनर्जी असते ती सगळी ॲब्सॉर्ब करून घेतो किंवा ती शोषून घेतो आणि त्यामुळे आपल्या घरामध्ये पॉझिटिव्ह वातावरण निर्माण होण्यास मदत होते. तर आता ही जी आहे ती तयारी मी तुम्हाला दाखवते आहे माझी दिवाळीची, जी काही मी खरेदी केलेली होती आणि त्यासोबतच आज मी आकाशकंदील जो होता तो लावून घेतला आणि आज ह्या अष्टमीपासूनच आपण दिवे खरं तर लावायला सुरुवात करतो किंवा दिवाळीची सुरुवात झाली असं म्हणतात. तर त्यामुळे छान असं आकाशकंदील लावून जी जागा थोडीशी छोटी आहे त्यामुळे ही पंती बसली नाही, तर मी त्याच्यानंतर छोटी जी आहे ती छोटा दिवा किंवा पंती त्याच्यामध्ये लावणार आहे. आता हे जे आहेत ते 2 तुपाचे दिवे मी लावून घेतलेले आहेत आणि त्याला थोडंसं हळदी कुंकू अक्षता वाहून ते जे आहेत ते मी बाहेर उंबऱ्याच्या साईडला दोन्ही ठेवलेली आहेत. आता गुरुपुषामृतची जी सेवा आहे ती आपल्याला माहितीच आहे, जी केंद्रामध्ये सांगितलेली आहे किंवा आपण लक्ष्मीची जी पूजा आहे ती करतो आणि लक्ष्मीला जे काही प्रिय आहे असे स्तोत्र मंत्र याचा आपण जाप करतो. तर या दिवशी आपल्याला श्रीसूक्तमचं पठण करायचं होतं. श्रीसूक्तमचं पठण मी एकदा केलं आणि जे की आपल्याला फलश्रुती सहित म्हणायचं होतं ते झाल्याच्या नंतरनं एक वेळा महालक्ष्मी अष्टकम घेतलं आणि महालक्ष्मी अष्टकमच्या झाल्याच्या नंतरनं जी महालक्ष्मी देवीची जी आपण मूर्ती आहे ती मूर्ती स्थापन करताना ती देखील आपल्याला अभिषेक करून करायची आहे. जरी आपण सकाळी आपण देवांना घालताना महालक्ष्मी आधी मी मंगल कलशाची स्थापना करून घेतली. आपण कोणती पण पूजा वगैरे करताना अगोदर आपल्याला दिवा लावून घ्यायचा आहे, दिव्याची अगोदर पूजा करायची आहे आणि दिव्याची पंचोपचार पूजा झाल्याच्या नंतर म्हणजे आपल्याला त्याला फूल वाहायचं आहे, हळद कुंकू अक्षता अर्पण करायचे आहेत. दिवा नेहमी ठेवताना आपल्याला कुठलं ना कुठलं आसन खाली ठेवायचं आहे आणि त्यानंतरच दिव्याची स्थापना करायची आहे. आता मी इथे महालक्ष्मीचा मूर्तीवरती अभिषेक करून घेते आहे. अभिषेक झाल्याच्या नंतरनं माता लक्ष्मीची मूर्ती स्वच्छ अशी पुसून घेतली आणि त्यानंतर देवीला वस्त्र अर्पण केले, वस्त्र घातले. तर हे जे वस्त्र आहेत ते बऱ्यापैकी मी जे देवांना वस्त्र शिवलेली आहेत ते मी शिवलेले आहेत म्हणजे घरीच, कारण की आपल्या देवांच्या ज्या मूर्ती असतात त्याच्यानुसार आपल्याला आपल्या हिशोबाने म्हणजे जसे लागतात त्या पद्धतीने आपल्याला कपडे शिवता येतात त्यांना. आणि जे बाहेरचे वस्त्र मिळतात आयते तयार तर ते थोडंफार काही ना काहीतरी त्याच्यामध्ये म्हणजे ते टिकत नाही, त्याच्यात बंद असतो पाठीमागचा तो पण जरा थोडा कमकुवत असतो, म्हणजे ते विकण्याच्या हिशोबाने केलेला असतो. आणि आपण जेव्हा घरी करतो ना तर घरचे जे आहेत आपल्याला जसे पाहिजे तसे आपल्याला बनवता येतात छान आणि जसे आपल्याला ज्या कलरची आपल्याला हवी आहेत त्या पद्धतीने आपण बनवू शकतो. आता कृष्णाचा जो ड्रेस आहे, कृष्णाचा तो वस्त्र, तर ते आपण बाहेरून घेतलं तरी चालेल, पण बाकीच्या ज्या आहेत ना लहान मोठ्या मूर्ती तर त्या मूर्तींच्या अनुसार आपण जर घरी शिवले ना तर ते मला वाटतं खूप जास्त व्यवस्थित चांगले बसतात. मी तर घरी शिवलेले आहेत. तर हे मी माता लक्ष्मीचा आता लाल कलरचा जो ड्रेस आहे आता घातलेला तर तो मी घरी शिवलेला आहे. खूप छान असं देवीचं रूप खुलून आलं होतं आणि नंतर मी एक तांदळाची खिरीचा नैवेद्य दाखवल्याच्या नंतरनं आरती वगैरे करून घेतली. तर अशी माझी आजची गुरुपुषामृत योगची संध्याकाळची पूजा झाली. आता ही पूजा मांडणी मी फक्त केलेली आहे. त्यानंतर मी सेवा ज्या आहेत त्या करणार आहे. सेवांमध्ये जे श्रीसूक्तम वगैरे जे तुम्हाला सकाळी सांगितलं मी, तर ते सगळ्या जे स्तोत्र वगैरे आहेत ते आपण म्हणणार आहे ज्या पद्धतीने केंद्रामधून सांगितलेलं आहे त्या पद्धतीने. आणि गुरुपुषामृत आहे तर आपल्याला गुरूंची सेवा तर करायचीच आहे, म्हणजे स्वामींची सेवा करणारच आहे मी संध्याकाळी. तर हे माझी थोडीफार खरेदी आहे. जे काही साचे होते ते मला रांगोळीसाठी हवे होते, जे माझ्याकडे नव्हते ते मी घेऊन आलेली आहे. तर आता हे कमळ आहे, कमळाचे खूप मी सकाळी काढून बघितलं, खूप छान असं ते होतं, कारण की लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मला हे काढायचं होतं आणि माझ्याकडे नव्हतं म्हणून मी घेऊन आले. तर आता हे दिवाळीचा एक छान असं साचा मिळाला मला
जो की बऱ्यापैकी मोठा आहे, म्हणजे एक जरी काढला ना तरी बस होतो. आणि हे काही थोड्याफार पंत्या घेतल्या आणि ज्या 4 आहेत त्या थोड्याशा कलरफुलवाल्या. आणि हे छोटेसे कंदील, जे माझा मोठा कंदील आहे गॅलरीमध्ये लावलेला, त्याच्या साईडनं मी गॅलरीमध्ये लावणार आहे. पूर्ण झाल्याच्यानंतर मी तुम्हाला व्हिडिओ तो दाखवणारच आहे. तर अशी माझी गुरुपुष्यामृतची पूजा झाली. हे बघा, हे हत्ती आणि हे कमळ खूपच छान असं, खूप छान रांगोळी झाली त्याची तयार. ते आपण मध्ये मध्ये पण काढू शकतो. तर संध्याकाळी मी बनवली होती पनीरची भाजी, जी की एकदम झटपट बनवली होती. तर झटपट का म्हणते, कारण की मी फक्त कांदा टोमॅटो मिक्सरवरती वाटून घेतला आणि त्याचं मी अगोदर कांदा वगैरे तळून घेतला, त्यानंतर टोमॅटो टाकला आणि अद्रक लसूणची पेस्ट, आणि त्यानंतर वरण वगैरे फोडणी टाकलं. भातवरणाचे कुकरचे म्हणजे डबे आहेत त्याच्यामध्ये भातवरण लावून घेतलं आणि पनीर कट करून घेतलं, त्याला थोडंसं फ्राय केलं. आणि त्याच्यानंतर ह्याची जी ग्रेव्ही आहे ती पनीर टिक्का मसाला जो आहे तो पाण्यामध्ये मिक्स केला. हा दुधामध्ये पण मिक्स करतात, पण मी पाण्यामध्येच केला, कारण की त्याने कलर जो आहे तो दुधाने पूर्ण जातो निघून आणि असं छान असा लाल कलर येत नाही. तर मी ते पाण्यामध्येच मिक्स केला आणि तो मिक्स करून टाकून दिला. आणि जर लागलं तर आपण त्याच्यावरती जी साय आहे ती मी सायवरती फेटून टाकत असते, जेणेकरून म्हणजे क्रीमसारखं होतं आणि छान असं त्याला चव पण येते. तर माझी पनीरची भाजी वगैरे तयार होती बनून. आता थोडाफार साईडने पसारा झालेला आहे, तोच की तुम्ही अवॉइड करा. आणि छान असं जेवण तयार झालेलं होतं संध्याकाळचं, त्यासोबतच पूजा देखील. तर व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.